मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरानगर परिसरात एका 8 वर्षांच्या चिमुकल्यासमोर त्याच्या वडिलांची निर्घृणपणे चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नमस्कार, मी अभिषेक पाटील आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. मिळालेल्या माहितीनुसार खातीपुरा परिसरातील सुरेंद्र साहू यांनी काही तरुणांकडून सुरू असलेल्या शिवीगाळीला विरोध केला होता. याच किरकोळ कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर काही क्षणांतच आरोपींनी सुरेंद्र यांचा पाठलाग करत धारधार शस्त्रांनी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत सुरेंद्र साहू रस्त्यावर कोसळले. ही संपूर्ण घटना त्यांच्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोर घडली. घटनेनंतर त्या मुलाने सांगितले की वडिलांनी फक्त सभ्यपणे बोलण्यास सांगितले होते, मात्र आरोपी अधिक आक्रमक झाले. काही वेळातच त्यांनी आणखी साथीदारांना बोलावले आणि एकूण 6 जणांनी मिळून हा हल्ला केला. मुलाने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी कोणालाही जवळ येऊ दिले नाही. या हत्येनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. आरोपींना फाशी द्या अशी मागणी कुटुंबियांनासह स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या वयाची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्तांनी सांगितले की या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात भक्कमपणे मांडले जातील आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. या घटनेमुळे इंदोरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रश्न एकच, त्या निष्पाप मुलाला न्याय मिळणार का? क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करा, कारण आम्ही घेऊन येतो प्रत्येक गुन्ह्याच्या मागचं खरं सत्य, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.